जालना जिल्ह्याचे आमचे SP साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला 100% खात्री आहे. मला धमकी नाही दिली एवढी, आणखीन ही अवलाद धमकी देणारी पैदा नाही होऊ शकत. पण एक गोष्ट सत्य आहे आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला. त्याला काय म्हणायचं, समजा हत्येचा, खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं गेलं. एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय. असल्या पैदेशीला मी नाही घेणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवतो, तू जरी नेता असेल, लय चुकीच्या ठिकाणी हात टाकलास तू आता, हे तू विसरून गेलास. तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं, तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं, तू तुझं काय असेल ते तुझी पद्धत होती. तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत. तू हे काही करायलाच नको होत. पण एक सांगतो याच्यातून, मी आता याच्यावर सविस्तर सकाळी 11 वाजता बोलणार. मी जर ऐकतोय, मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता की मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली. कारण घटनाच खूप गंभीर आहे. करणारापेक्षा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला. तुला आणखीन माहित नाही, मी सुद्धा पाणी पाजू शकतो. मी क्षत्रिय कुळात वाढलोय, 6 करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय. जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो, तो समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही, तो क्षत्रिय मराठा मी आहे. ध्यानात ठेव. फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं. मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे. हे असले धुडके किती काय येतात आणि किती काय जातील, असल्या खरकाट्या पैदाशीला आम्ही आडवं बांधतो. त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं, प्रेम असल्यामुळं त्यांना दम निघत नाहीये. त्या अंतरवालीकडं प्रचंड गर्दी करायला लागली. त्यामुळे आपण शांत राहावं. मी व्यवस्थित आहे, एवढी टप्पर नाही कोणाची, ही गोष्ट करायची. आणि करणारे त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा, तू इथून पाठीमागं काय केलं कोणाला कळलं नाही, इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही. तो ह्या विषयात ही पहिली वेळ असेल की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क, तो टोळी काय जे असेल ते गँगवार फांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलंय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली. याचा अर्थ तू समजून घे, आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत, आम्ही कच्चे नाही. आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील. कसल्या कामात आदेश देते फडणवीस साहेब, कसल्या चौकशा, आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष घालून आदेश देतील. हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब, ही सुद्धा खात्री आहे. बघूयात आता पुढे काय काय होतं.